मध्यरात्रीची वेळ होती. हॉस्पिटलच्या खोलीत शांतता पसरली होती. पांढऱ्या बेडवर भूमी झोपली होती. शरीर आजाराने थकलेलं होतं. तिच्या डोळ्यांत अजूनही जगण्याची आस होती, पण चेहऱ्यावर वेदना होती. तिच्या शेजारी तिचा जीवनसखा सहदेव बसला होता. तो तिच्या प्रत्येक श्वासावर नजर ठेवून होता. जणू ती श्वास घेत राहावी म्हणून स्वतःचा श्वास रोखून धरला होता. भूमीने त्याचा हात घट्ट पकडला आणि हलक्या आवाजात म्हणाली, "एक शेवटची इच्छा पूर्ण करशील का?" सहदेव दचकला. त्याच्या डोळ्यांत भीती तरळली. तो जवळ झुकून म्हणाला, "अशा अशुभ गोष्टी बोलू नकोस ग. मला तुझ्याविना काहीही सुचणार नाही. तू माझं सर्वस्व आहेस." भूमीने अशक्त हाताने त्याचा हात अजून घट्ट धरला आणि म्हणाली, "माझं दहन स्मशानात करू नकोस. माझ्या देहाला आपल्या शेताच्या कडेला अग्नी दे आणि तिथे एक छोटीशी छत्री बांध. तुला माझी आठवण आली की तिथे बस. मी आकाशातून तुझ्या जवळ येईन." सहदेवच्या डोळ्यात पाणी दाटलं. तो म्हणाला, "आपली मुलं मान्य करतील का? ते पैशाच्या मागे आहेत. रस्त्याकडची ती जमीन मौल्यवान आहे. ते काही सोपं नाही." भूमीच्या ओठांवर हलकसं स्मित आलं. "तू वचन देशील तर सगळं होईल. माझ्या छत्रीच्या शेजारी तुझीही छत्री बांध. आपण कायम सोबत राहू." सहदेव अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाला, "ठीक आहे. मी तुझी शेवटची इच्छा पूर्ण करीन. पण आत्ताच जाण्याची भाषा करू नकोस." इतक्यात त्याला जाणवलं, भूमीच्या हाताची पकड सैल होत आहे. तो घाबरत तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. "काय झालं तुला?" भूमी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण आवाज बाहेर आला नाही. फक्त कपाळावर वेदनेची छटा आणि ओठांवर हलकसं स्मित होतं. जणू ती सांगत होती, "प्रवास संपला आहे. आता मला निरोप दे सख्या." क्षणभरात तिच्या डोळ्यांचे पट बंद झाले. 55 वर्षाचं सहजीवन संपलं. सहदेवच्या हृदयाचा ठोका तुटला. दुसऱ्या दिवशी अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. सहदेवने मुलांना सांगितलं, "तुमच्या आईचं दहन शेतातच करायचं आहे. तिची शेवटची इच्छा होती." मोठा मुलगा तावातावाने म्हणाला, "पप्पा, तुम्हीही आईच्या गोष्टींमध्ये आलात. शेतात मृतदेह जाळणं अपशकुन आहे. जमीन अपवित्र होईल. स्मशानच योग्य आहे." सुनांनी तर हसत टोमणे मारले. म्हातारा वेडा झालाय. पण सहदेवने दात ओठ खात उत्तर दिलं, "मी जिवंत असताना माझ्या पत्नीच्या इच्छेवर कोणी पाणी फिरू शकत नाही. तिचं दहन शेतातच होईल. आणि झालंच तर मी स्वतः एकटाच करीन." गावात चर्चा रंगली. ज्येष्ठांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण सहदेव आपल्या हट्टावर ठाम राहिला. अंत्यसंस्काराला उशीर झाला.
पण अखेर सहदेव जिंकला. भूमीच्या इच्छेनुसार शेताच्या कडेला एक सुंदर छत्री बांधली गेली. आजूबाजूला फुलझाडं लावली गेली. ती जागा छोट्याशा बागेत रूपांतरित झाली. सहदेवचा बहुतेक दिवस आता तिथेच जातो. कधी तो तासनतास बसून पत्नीशी गप्पा मारतो, तर कधी रात्री गार वाऱ्यात तिच्या आठवणीत हरवून जातो. कधी थंडगार झुळकीचा स्पर्श झाला की त्याला जाणवतं भूमीचा हात त्याच्या केसांतून फिरतोय. कधी वारातल्या पैजणांच्या छमछमीत त्याला तिचं अस्तित्व ऐकू येतं. आता सहदेव एकच प्रार्थना करतो, त्याच्या श्वासांचा प्रवासही थांबवा आणि तो पुन्हा आपल्या भूमीला भेटावा. त्याच रूपात, ज्या रूपात त्याने तिला वधू म्हणून घरी आणलं होतं. भूमी गेली असली तरी तिचं प्रेम आजही सहदेवच्या प्रत्येक श्वासांत जिवंत आहे. धन्यवाद.